चांगलं असं क्षेत्ररक्षण, चांगलं असं क्षेत्ररक्षण केलंय, परंतु 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावा समाधान मानलं गेल ते प्रतीकला. चला जरा साईडला वा, सहकार्य करा. करण हा नावाजलेला गोलंदाज आहे. एक पंच डेट चेंडू आहे. पंच डेटचा इशारा करा, आम्हाला पण सहकार्य करा. ओके, चला पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केला होता आणि एक दुसरा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय करण, चांगली अशी गोलंदाजी करतोय करण आपल्या संघाकडून. आता कोण आहे समोर आम्हाला? बोल तू, माझ्याकडे बोल ना, काय पाहिजे तुला? चला पुढचा चेंडू पाहूया करण्याचा. आणि हा उचलून चेंडू पाहूया, झेल होतो का? आणि झेल ठरलेलं काम झालंय. कोण आहे? मला सांग ना, मी करतो. आणि सुरेख झेल होता, त्याच्यानंतर मॅच असे मित्रा करत हा झेल सुटलाय आणि एक जीवदार मिळतोय तो फलंदाजाला. आणि किती रन काढले? 1 धाव संख्या होते 5. अंबेद संघाची धाव संख्या होते 5. आणि खूपच बाहेरचा चेंडू होता, परंतु कुठल्या पद्धतीने टटवला आहे त्याने आणि 1 धाव पूर्ण केली. पुढचा चेंडू करण्याचा. 6 धावा खर्च केल्यात अजूनपर्यंत. एक सुरेख चेंडू होता, परंतु 1 धाव पूर्ण केली. दुसरा धावतो आहे आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण. पेपर आहे ना? चला नवीन गोलंदाज आलाय तो सूरज. धाव संख्या होती आहे ती 8. धाव संख्या होते 8. 6 चेंडू 8 धावा खर्च केल्यात करणनी. गोलंदाज मार करतोय सूरज. वाटतं सुधाकर दादाने चांगल्या अशी गोलंदाजांना कान मंत्र दिलाय की आपल्याला हा फायनल मॅच ही आपल्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे. मलफेडी संघ आहे सुधाकर यांचा आणि आमचे खास मित्र आहे सुधाकर दा. हो कुठे यारकार चेंडू होता, परंतु चांगल्या पद्धतीने हाताळलाय आणि एकच धावाला चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलंय. हे धाव समाधान करते संकेतला. केतन अडकले कुठे असतील त्याने स्टेज पेलिंग मध्ये याचा. केतन अडकले पुराण गावचे केतन अडकले. संपर्क साधायचा आहे. सुरेखाचा चेंडू होता, परंतु एक छोटी धाव घेण्यात यश आलं. धाव संख्या होते ती 10.
ठेव तिथं. चला पुढचा चेंडू पाहूया सूरज याचा. सूर्य कसा चेंडू होता, एक निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला असा चेंडू होता, कसा समजला नाही फलंदाजाला. तिकडे बसलेला कुणाला समजला का चेंडू कुठल्या पद्धतीने टाकला, काहीच नाही. तुम्हाला नाही समजला तर मला नाही समजला, कोणाला समजला. अरे स्वतः गोलंदाजाला समजला की निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुढचा गोलंदाज सूरज पाहूया. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघा कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजाला बीट करतोय. काय घडतंय, काय बिघडतंय पाहूया. बघा कोणाला समजतंय का चेंडू कुठल्या पद्धतीने टाकतोय. मला तर इथून नाही समजत, गोलंदाजाला समजत आहे जवळून, तर तुम्हाला काय लांब समजणार आहे. एका निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या स्थिरवते, धाव संख्या होते 11 आणि कोण कोणाला बनवतोय 11 पाहूया. आणि बनवला इथं फलंदाजाला 11. तिसऱ्या चेंडूवरती बनवला तो फलंदाजाला 11 आणि फलंदाज बाद होता संकेत. पहिला सफलता मिळते होती सूरजला आणि पहिलीच झटका लागतो होतो अंबट संघाला संकेतच्या रूपात. एक मोठा मासा गळायला लागला. चला पुढचा फलंदाज हार्दिक पांड्यासारखी फलंदाजी करताना पाहूया. परंतु एका छोटी धाव घेण्यात यश आलं ते हार्दिकला. पाहूया हार्दिक आपल्या इंडियन बॅट्समन हार्दिक पांड्यासारखी फलंदाजी पाहायला मिळते. पाहूया अंबट संघाकडून. आणि तसा आज नावाजलेला गोलंदाज होता तो सूरजने थांबवला. धावसंख्या स्थिरवते, धावसंख्या होते 12. अजून किती वाढव. सेकंड ओव्हर आहे ना संपली. रानवडे आणि गोयले पण करतात. चला यानंतर रानवडे आणि गोवले कोण. रानवडे आणि गोवले या दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपल्या नाणेफेकीसाठी कर्णधाराने तयार राहायचं आहे. रानवडे आणि गोवले त्याची जागा. चला गोलंदाज मार्क वरती येतोय रोहित पाहूया. सूरजने आपला गोलंदाज बंद केली जोरात बघितलं अशी वडून बघितलीस परत. एक सूर्य पाठवला स्ट्रेट डावला त्याचा चेंडू आणि तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण. एकच धावावर समाधान मानलं गेल. आलास का नाही तू. आणि वैभव शिंदे यांची रिक्षा वाटतं, मला वाटतं आपल्या स्टेडियमच्या समोर येते आहे, फिरवलेली आहे त्यांनी वैभव शिंदे यांची रिक्षा. आणि 2 धावा पूर्ण करण्यात यश आलं. गडी बाद होतोय. एकच धाव आणि मला वाटतं संकेत प्रतीक बाद होतोय. हार्दिक पांड्यासारखी फलंदाजी पाहायला मिळाली पण हार्दिक बाद होत आहे. एक चौथी धाव करण्यात यश आलं नाही. रोहितला मात्र सफलता मिळते. एकच रन. त्याची जागा सांभाळायला येतोय अल्पेश नावाजलेला फलंदाज आणि आमचा खास मित्र अल्पेश. पाहूया अल्पेशच्या बॅट मधून किती धावा प्राप्त होत आहेत आणि संघाच्या खात्यामध्ये किती भर पडते. आणि हा उचलून चेंडू पाहूया. जातोय येतोय मोठा प्रहार आणि मिळतोय 6 धावा षटकार. डेड चेंडू वरती आला होता मोठा प्रहार परंतु त्याला गमावा लागला आहार. चला जाऊया पुढचा चेंडू पाहूया. डेड चेंडू होता. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचे परंतु आम्ही डिसिजन देईपर्यंत पंचांचा डिसिजन आम्हाला समजला. चला पुढचा चेंडू पाहूया. रोहित याचा सुरेखा चेंडू होता. कुठेच्या जाऊन गेला चेंडू.
चला 2 कर्णधार. चला रानवडे संघाचा कर्णधार आणि गोविले संघाचा कर्णधार यायचं. सूर्यकाचा चेंडू होता परंतु काही समजलं नाही आहे. एक छोटी धाव घेण्यात यश आलं आंबेड संघाला. राजा तू जा ना. सूर्यकाचा चेंडू होता परंतु 2 धावा घेण्यात यश आलं त्याला. चला गोविले संघ आणि रानवडे संघ. गोविले आणि रानवडे संघ आणि आपण पाहूया दुपारच्या सत्रात पंच कवायत करतात. कवाच्या स्वरूपात वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. ते धाव संख्या होते 18. चला गोविले आणि रानवडे संघ आणि जात सीमा रेषेपार. केतन अडकले कोण असतील केतन अडकले त्यांनी स्टुडिओचे आता कुठे असतील तर चला आपल्याला जे सामनावीराचा पुरस्कार म्हणजे टी शर्ट दिलं ते विशालजी यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांचा आमचा सत्कार करणार आहे शाल देऊन. महेशदादा गोटल रानवडे विनय महेशदादा गोटल त्यांचा सत्कार करणार आहेत विशाल साहेबांचा की आम्हाला असंच सहकार्य करत राहा. आम्हाला आमच्या पाठीशी असंच उभं राहा. आम्हाला सहकार्य करत राहा. आणि आता 2 संघ आहेत त्या दोन्ही संघाने आपली एंट्री करायची आहे. आणि केतन अडकले कुठे असतील त्यांनी पोलिंग मध्ये यायचं. केतन अडकले किंवा पुराचा कोणीही असेल तर त्याने पोलिंग मध्ये सनी शिंदे हेमंत शिंदे विशाल केतन अडकले चलो विशाल साहेबांचा कॅमेरामॅन जातो फिर. तो आलाय ना. विशाल साहेबांचा सत्कार होत आहे. आमचे महेशदादा गोटल करणार आहेत. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील. राम इकडे फिरा फक्त राम. तो हँडल हा 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 बस ओके. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आहेत. आम्हाला सामनावीराचा टी शर्ट पुरस्कार केला आहे साहेबांनी. तर खरोखरच असं सहकार्य करत राहा आमच्यासाठी. तर
असंच सहकार्य करत आहे. धन्यवाद साहेब आल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद. चला जाऊया मैदानावरती, पंच लवकर लवकर सामना चालू करायचा आहे. पंच जरा सामना थांबवायचा आहे. पंच पिंट्या विवेक धाडवे, विवेक धाडवे, विवेक धाडवे. पंच ओके ओके. अल्पेशजी हा ओके ओके ठीक आहे चालू. चला चालू करा पंच, सामना चालू करा. बॉलर आहे तो अल्पेश, गोलंदाज मार्गाचे अल्पेश, निखिल आणि योगेश फलंदाज साठी आला आहे. थांब एक मिनिट. निखिल एका शिरेकाचा चेंडू होता, निर्धाव चेंडूची सांगता झाली. लक्ष ठेव. या दुसऱ्या चेंडूवरती येतो मोठा प्रहार आणि 6 धावा. आलाय खणखणीत षटकार, आलाय नलगुडी संघाकडून. सुधाकर दादा कुठं नाचत नाही, सुधाकर दादा दिसत नाहीत. पहिला षटकार आलाय फलंदाज नितीन यांच्याकडून, त्याला पैशांचा पाऊस पडा. पुन्हा एकदा अल्पेश चा दुसरा चेंडू आणि तू सोडतो माय संवासन, तू सोडतो माय संवासन. पहिला चेंडू मला षटकार मारलास तर पुढचा चेंडू मी निर्धाव काढणारच, असा आहे तो गोलंदाज आंबेड संघाकडून अल्पेश. एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अल्पेशच्या गोलंदाजीतून चांगल्याशी गोलंदाजी करतोय अल्पेश. पुढचा चेंडू अल्पेशाचा आणि चेंडू लांगडला. पाहूया किती धावा खर्च करतो. क्षेत्ररक्षण तैनात असल्यामुळे एकच धाव, क्षेत्ररक्षण तैनात असल्यामुळे एकच धाव समाधान मानावं लागेल. ते फलंदाज नितीन याला. बॉल बॉल जरा या बिल्डरने मागे व्हायचं आहे. चला या पुढे होणार सामना गोवेलकर पंच. हो राम हा काय बोलतो बघ, हा काय बोलतो बघ, राम हा काय बोलतो बघ.
चला आपल्याला एक नवीन प्रमुख पाहुणे यांचं स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आपल्याला ज्या आपण टी शर्टच्या प्रदान पण केले आहेत ते बालाजी ग्रुपचे माननीय राजू साहेब जाधव यांचं आगमन झालेलं आहे. तर खरोखर तुम्ही या सरांचं या साहेबांचं मनोगत व्यक्त करतो की खरंच आम्हाला सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण आपण ज्या जर्सी घातल्यात ना तर या साहेबांनी दिल्या त्या बालाजी ग्रुपचे राजू साहेब जाधव यांचं आगमन झालं. त्यांचा सत्कार करणाऱ्या शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन अनेक सन्मानचिन्ह देऊन आमचे महेश दादा गोटल यांचा सत्कार करतील. लाजीवाला साहेब यांचा सत्कार करतील. आपल्या रायगड पोलादपूर विभागातील आहेत ते बालाजी ग्रुप या नावाने ट्रस्ट आहे त्यांची. तर धन्यवाद साहेब आम्हाला सहकार्य केलं. असंच तुमचा पाठिंबा आणि असंच सहकार्य आमच्यासोबत राहू द्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि येतोय आपल्याला जाऊया मैदानावरती येतोय खलखालीचा चौकार. पुढचा चेंडू अल्पेशाचा पाहूया कोणत्या गतीने टाकतो कोणत्या गतीने टाकतोय आणि खूप यशस्वी भरलेला चेंडू पंचांनी दुपारच्या सत्रात कवायत करतात ते मिस्टर अविनाश पाष्टे येतोय वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव संख्येत वाढ होते ती 12. खरोखर राजू साहेब असंच आम्हाला सहकार्य करत राहा आणि आमच्या मुलांनाही सहकार्य करत राहा. आपला रायगड माणगाव तालुका रायगड जिल्हा पोलादपूर मध्ये बालाजी ग्रुप मधले आपले साहेब आहेत आणि आपल्याला आणि जाऊया मैदानावरती आणि पुढच्या चेंडूवरती मला वाटतं 6 धावा आल्यात. षटकाराला ना धाव संख्या होते 18. मला वाटतं हा षटकार आलेला आहे. चला मैदानावरती जाऊया. झाला ना उडाला ना टॉच इथं लिहिलास ना. चल यानंतर होणारा सामना गोवेले आणि रनौडे. गोलंदाज मार्कवरती येतोय संकेत. संकेत संकेत षटकाचा दुसरा षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो संकेत. चला पंच चालू करा. सामना आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. खूप सुरेखा चेंडू होता. फलंदाज बाद फलंदाज बीट होतोय. काहीच चेंडू समजला नाही. कोणाला समजला का? मला तर नाही समजला. फलंदाजाला नाही समजला. कोणाला समजला तर जातो एक निर्धाव चेंडू. मला नाही समजला तुम्हाला नाही समजला. कोणाला समजला असेल तर मला सांगा. पुढचा चेंडू निर्धावाचा चेंडू होता. बघूया सुरेखाची गोलंदाजी करतोय. गोलंदाज मार्ग करते आहे तो संकेत. पुन्हा एकदा आणि हा दुसऱ्या चेंडू वरती येतोय. आला लाईट मध्ये आणि पाठवलाय पार्किंग लाईट मध्ये. खणखणीत षटकार. चला नलबोडी संघ सुधाकर दादा तुमच्या हात वरती दिसत नाहीत. आवाज माझा पोचतोय का? सुधाकर बडवे हात पोचतोय का? येतोय खणखणीत षटकार. धाव संख्या होते 24 धावा. रनौडे संघाने नाणेफेक केलं आणि काय स्वीकारलं त्याला विचार पिंड लगेच यानंतर राहून घ्यायचा आपला. कोण जिंकला? जिंकला कोण? चला नलवडी संघ हा विजय झाला. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. पर्याय संघ पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे तो सूरज.
सुधाकर दादा यांचा संघ विजयी झालेला आहे. चला सूरज मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. सूरज येणे